देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे. आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आपण आज चर्चा करणार आहोत इष्टदेवता निर्धारित कशी करावी ह्याची. प्रत्येक व्यक्तीची आपली स्वतंत्र इष्टदेवता असते. इष्टदेवतेची पूजा अर्चना उपासना साधना शास्त्रीय पद्धतीने केल्यास त्याचे तात्काळ शुभफळ मिळते आणि समस्यांचे समाधान होऊन आयुष्यामध्ये यशही मिळते. इष्टदेवतेव्यतिरिक्त इतर देवतांची किंवा गुरु सिद्धपुरुषांची उपासना केली तर फळ मिळत नाही, किंबहुना फळ मिळायला खूप वेळ लागतो. इष्टदेवता म्हणजे पूर्वजन्मात किंवा जन्मजन्मांतरीने आपण ज्या देवतेची उपासना करीत आलो आहोत ती देवता. 80% लोकांना आपली इष्टदेवता माहिती नसते, परंतु पत्रिकेवरून कुंडलीवरून इष्टदेवता व्यवस्थित काढता येते. इष्टदेवता पत्रिकेवरून कशी काढतात आता आपण ह्याचे विश्लेषण करूया. पूर्वजन्मात केलेल्या उपासनेमुळे आपल्या सूक्ष्मदेहामध्ये त्या देवतेचा अंश असतो. अशा देवतेची उपासना केल्यास तात्काळ फलित होते. सर्वप्रथम आपण पत्रिकेचे विश्लेषण करावे. त्यात जो ग्रह उच्चेचा असेल त्या ग्रहाची देवता आपली इष्टदेवता मानावी. तीच देवता आपल्याला सहाय्यभूत होते. परंतु जे ग्रह नीचेचे किंवा प्रतिकूल असतील त्या ग्रहाच्या देवतांपासून मात्र दूर राहावे. अनुकूल ग्रहाची जी देवता असेल त्या देवतेशी संबंध अनुसंधान पक्के करावे. त्याच देवतेची पूजा उपासना साधना करावी. त्याच देवतेच्या नावाने घराचे नाव ठेवावे. गाडीवर त्याच देवतेचे नाव लिहावे. जसे एखाद्या व्यक्तीचे मेष लग्न असेल तर त्या लग्नाचा स्वामी मंगळ येतो. नवम भाव पद्धतीनुसार बृहस्पती ग्रह यांना विशेष अनुकूल असतो. ह्या लोकांची इष्टदेवता पत्रिकेनुसार श्री विष्णू अशी येते. त्यामुळे मेष लग्नाच्या व्यक्तीने आपल्या पत्रिकेनुसार श्री हरी विष्णूंची उपासना करावी. विष्णू सहस्त्रनाम रोज ऐकावे किंवा त्याचा पाठ करावा. एकादशीचे व्रत करावे. भगवद्गीतेचा पाठ करावा. भाग्योदय ही उपासना लवकर करून देईल. मेष लग्नाच्या व्यक्तींनी आपल्या घराचे नाव श्रीहरी विष्णूंवरून ठेवावे. आपल्या गाडीवरती त्यांचे नाव लिहावे. वैष्णव भक्तांनी लसूण कांदे मसरूची डाळ खाऊ नये म्हणून ते सोडून द्यावे. मांस मदिरा सोडून द्यावी आणि ब्राह्ममुहूर्तावरती विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. तसेच वृषभ लग्नाची पत्रिका असेल तर नवम भाव पद्धतीनुसार त्यांचा स्वामी शनी हा ग्रह येतो. शनी ग्रहाची देवता भगवान शंकर आहेत, म्हणून वृषभ लग्नाच्या व्यक्तीने भगवान शंकरांची उपासना करावी. नित्यनियमाने रुद्राभिषेक करावा किंवा ब्राह्मणांकडनं करवून घ्यावा. ओम रुद्राय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. जसे प्रत्येक लग्नाची देवता स्वतंत्र असते तसेच प्रत्येक देवतेच्या उपासनेचे विधानही स्वतंत्र असते, त्याचे नियमही स्वतंत्र असतात. आपल्या लग्नानुसार देवता नीट काढून घ्यावी आणि त्या त्या देवतेच्या उपासनेचे स्वतंत्र विधान समजवून घ्यावे आणि त्यांचे नियम पाळूनच उपासना करावी. आपल्या स्वतःची इष्टदेवता नीट माहिती करून घ्यायची असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता. आम्ही आपल्या पत्रिकेचे विश्लेषण केवळ 500 रुपयात करून आपली इष्टदेवता आणि त्या देवतेच्या उपासनेचे विधान आपल्याला समजावून सांगू. इष्टदेवता पूर्वजन्मापासून आपली आराध्य असते, त्यामुळे ती देवता पटकन यश देते. परंतु आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात. त्या समस्या पत्रिकेतल्या कुठल्या ग्रहामुळे निर्माण झाल्या आहेत ह्याचेही सटीक विश्लेषण पत्रिकेवरून करता येते. ज्या ग्रहामुळे समस्या निर्माण झाली असेल त्या ग्रहाच्या देवतेची उपासना केल्यास समस्येचे समाधान निराकरण होते. जसे धनासंबंधी समस्या, मानसिक समस्या, विवाह समस्या, ह्या सगळ्या समस्यांचे समाधान वेगवेगळ्या देवतांच्या माध्यमातून होते. ह्या ठिकाणी इष्टदेवता फळ देईलच असे नाही. ह्याचेही विश्लेषण आम्ही आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून करून देऊ. 4थ्या भावामध्ये जो ग्रह असेल त्या ग्रहाच्या देवतेची उपासना करावी असेही एक मत आहे. 4थ भाव हा सुखाचा कारक आहे. तिथल्या देवतेची उपासना केल्यास सुखाची प्राप्ती होते. जसे 4th भावामध्ये शनी असेल तर अशा लोकांनी कालिका देवीची उपासना करावी. सूर्य असेल तर गायत्री मंत्राची उपासना करावी. 4th भावामध्ये राहू असेल तर दुर्गा देवीची उपासना करावी. 4th भावावरूनही इष्टदेवता काढता येते. तसेच पंचम स्थानावरूनही इष्टदेवता काढता येते. या पंचम भावावरती जो अंक लिहिलेला असेल त्यावरून इष्टदेवता काढली जाते.
जसे पंचम भावात 1 क्रमांक लिहिला असेल तर ती धनु लग्नाची पत्रिका होते. ह्यांचे इष्टदैवत हनुमंत असते. जर पंचम भावामध्ये मिथुन राशी असेल तर दुर्गा देवतेची उपासना करावी. पंचम भावावरून सुद्धा इष्टदेवता काढता येते, परंतु केवळ लग्नावरून किंवा चतुर्थ भावावरून किंवा फक्त पंचम भावावरून इष्टदेवता काढण्यापेक्षा संपूर्ण पत्रिकेचे सटीक विश्लेषण आपण देवराधा ट्रस्टकडनं करवून घ्या. आपल्या पत्रिकेचे विश्लेषण करून इष्टदेवता आम्ही आपल्याला काढून देऊ. त्या इष्टदेवतेचे उपासनेचे विधान समजावून सांगू आणि त्या इष्टदेवतेच्या उपासनेचे जे नियम आहे ते सुद्धा समजावून सांगू. आज आपण इष्टदेवतेचे निर्धारण जन्मपत्रिकेवरून कसे केले जाते ह्याची सखोल चर्चा केली. आपल्याला आपली इष्टदेवता काढून हवी असेल तर आपण आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क क्रमांकावरती संपर्क करू शकता. लक्षात ठेवा, संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करायचा आहे. नंबर डायल करू नये.